रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी पंढरपुरात क्रेडाई पंढरपूरच्या शाखेचा पदग्रहण सोहळा येथील भक्ती पॅलेस मनमाड मठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष बाब म्हणजे पंढरपूर क्रेडाईच्या या पदग्रहण सोहळ्यास क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांच्यासह क्रेडाई महाराष्ट्र संघटनेचे विविध पदाधिकारी हे उपस्थित होते. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते क्रेडाई पंढरपूर शाखेचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष आशिष शहा, उपाध्यक्ष शार्दुल नलबिलवार, सेक्रेटरी शशिकांत सुतार, सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी, खजिनदार महेश आराध्य, संपर्क प्रमुख मिलिंद वाघ, महिला विभागाच्या समन्वयक श्रिया शिरगावकर, क्रेडाई युथ विंगचे समन्वयक यश देशपांडे या पंढरपूर क्रेडाई शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी उपस्थित पदभार स्वीकारला. क्रेडाई पंढरपूर शाखेनं मागील कालावधीत अनेक विधायक उपक्रम राबवले असून यात बांधकाम कामगार नोंदणी शिबिरे, कामगारांची आरोग्य तपासणी, भांडी संच वाटप, क्रेडाई एक्स्पो प्रदर्शनाचे भव्य आयोजन आदींचा यात समावेश आहे. याचीच दखल घेत क्रेडाई पंढरपूर शाखेचा संभाजीनगर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. पंढरपुरात क्रेडाई पंढरपूरच्या शाखेचा पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहिलेले क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांनी क्रेडाई पंढरपूरच्या पदग्रहण सोहळा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे. महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष तावरे साहेब या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले होते. खरं तर महाराष्ट्रातले खूप मोठं बांधकाम क्षेत्रातलं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज पंढरपूरमध्ये अतिशय उत्साहाने हा सगळा सोहळा पार पडलाय. खूप मोठ्या अपेक्षा आहेत महाराष्ट्र क्रेडाईकडून. बांधकाम व्यवसायाकडे स्वतःच्या व्यापामध्ये क्रेडाईकडून पंढरपुरामध्ये देखील अनेक विधायक उपक्रम राबवले गेले. तसंच क्रेडाई पंढरपूरच्या पदग्रहण सोहळ्यात उपस्थित राहत असताना या नूतन पदाधिकाऱ्यांकडून आपल्या अपेक्षा काय? नक्कीच क्रेडाई महाराष्ट्र विविध योजना राबवत असतो. त्याच्यामध्ये ग्राहकांसाठी चांगली घरं देण्याच्यासाठी आम्ही आता उपक्रम करून घेतोय आता हाती की स्किलिंगच्या उपक्रमामध्ये आम्ही बांधकाम कामगारांना तर ट्रेनिंग देणारच आहोत, पण जे बेरोजगार मुलं आहेत त्यांनाही आपण एक ट्रेनिंग प्रोग्राम देऊन त्यांना या व्यवसायात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या हाताला काम कुठंतरी मिळावं ही भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही बजावत असताना क्रेडाईच्या महाराष्ट्राच्या ज्या भूमिकेशी क्रेडाई पंढरपूरनं सुद्धा आहे त्या भूमिकेशी सहमत होऊन आम्हाला सहकार्य करावं आणि साहजिकच पंढरपूरमध्ये सुद्धा स्किल लेबर तयार व्हावी यासाठी आमचा पुढाकार राहील. पंढरपूर क्रेडाई शाखेने मागील 2-3 वर्षांमध्ये अनेक विधायक उपक्रम राबवले. यामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी करणे, आरोग्य तपासणी करणे, त्याचबरोबर त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करणे यासारखे उपक्रम राबवले गेलेले आहे. आता या पंढरपूर क्रेडाईच्या संघटनेला महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळालेली आहे. नुकतंच संभाजीनगर येथे आमिरजींचा सत्कारही झालेला आहे. आता या नूतन पदाधिकाऱ्यांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? नक्कीच गेल्या 2 वर्षामध्येच नाही तर मागच्या क्रेडाईचं पंढरपूरचे स्थापन झाल्यापासून जे काही काम क्रेडाई पंढरपूर करतंय आम्ही नेहमी बघत असतो की खरंच कौतुक आहे आम्हाला पण की आज एक छोटं शहर, फार मोठ्या प्रमाणात जरी शहर नसलं तरी छोट्या शहरातून सुद्धा आपल्या क्रेडाई पंढरपूरचे बिल्डर्स क्रेडाईच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. मला असं वाटतं की यापुढील काळामध्ये त्याहीपेक्षा चांगलं काम होऊ शकतं आणि त्यासाठी क्रेडाई महाराष्ट्र नेहमीच क्रेडाई पंढरपूरच्या पाठीशी उभं राहणार आहे. स्किलिंगच्या द्वारे आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये तर त्यांचा सहभाग राहणारच आहे आणि क्रेडाई महाराष्ट्रामध्ये पण आपण काही सभासदांना प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण नुकताच आता पुढील आठवड्यामध्ये
कामगार सप्ताह घेत आहोत. कामगार दिन 1 तारखेला आहे, तिथपासून ते 1 ते 7 तारखेपर्यंत कामगार दिन घेत आहोत. जे पंढरपूरनं मागच्या काळातही काम केलं, कामगारांसाठी काम केलं, तेच आम्ही या सप्ताहामध्ये काम करत आहोत. आणि निश्चितपणानं क्रेडाई पंढरपूर याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या इतर शहरांपेक्षा अग्रेसर राहील याची मला खात्री आहे. पंढरपूर हे भूवैकुंठ म्हटलं जातं. या ठिकाणी कोट्यावधी भाविक येतात. या ठिकाणी हजारो कोटी रुपये खर्च करून विकास आराखडे राबवण्याचा शासनाने निर्णय घेतलाय. अशा वेळी बांधकाम तंत्रज्ञान आणि बांधकाम क्षेत्रातली एक नावाजलेली संघटना म्हणून क्रेडाई ओळखली जाते. या संघटनेची खूप मोठी मदत होणार आहे. ती कशा पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, शहर वाढत असताना बांधकाम क्षेत्रालाही त्याच्यामध्ये वाढीसाठी खूप काही गोष्टी आहेत, त्याच्यासाठी एक पूरक गोष्टी होतात. आणि हे शहर वाढत असताना बांधकामामध्ये नवनवीन तंत्रज्ञान यायला पाहिजे आणि ते नवीन तंत्रज्ञान मोठ्या शहरांकडून ह्या वाढणाऱ्या शहरांकडे आलं पाहिजे. याच्यासाठी आमचा क्रेडाई महाराष्ट्राचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही क्रेडाई पंढरपूरला सहभागी करून घेऊ आणि हे नवीन तंत्रज्ञान पंढरपूरसारख्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करून एक चांगलं शहर कसं वाढेल यासाठी आमचा प्रयत्न राहील. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या बारामतीच्या हातात आहेत सध्या. अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि तुमचे आणि त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. आता प्रशांत मालकांनी उल्लेख केल्याप्रमाणे थेट 6व्या मजल्यापर्यंत कुठल्याही परवानगीशिवाय तुम्हाला प्रवेश आहे. अशा वेळेला क्रेडाई संघटनेच्या राज्यभरातील सदस्यांना एक अपेक्षा आहे की क्रेडाई जे उपक्रम राबवले जातं त्याला शासनाचंही तितक्याच ठोस प्रमाणात पाठबळ मिळालं. काय नक्कीच माझे आणि आम्ही बारामतीकर आहोत, दादांचे संबंध असल्यामुळे आम्हाला तो एक कुठंतरी प्लस पॉईंट नक्कीच मिळेल. पण विना परवानगी 6व्या मधल्या जाता येणार नाही, कारण ती कायद्याची जरा थोडीशी पायमल्ली होईल. परंतु मला खात्री आहे की क्रेडाईला दादा सहकार्य करतील. परवाच 21 तारखेला क्रेडाई महाराष्ट्र पदग्रहण समारंभ झाला, त्यावेळी दादा उपस्थित होते. दादांनी ते आम्हाला सांगितलेलं आहे की सुरुवातीला तुम्ही अधिकाऱ्यांच्या भेटी घ्या, त्यांच्या माध्यमातून जेवढे प्रश्न मार्गी लागतील तेवढे मार्गी लावा आणि जिथं अडकलेले प्रश्न असतील त्यासाठी माझ्याकडे या. गरज पडली तर माझ्या पातळीवर नाहीत तर उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अशा लोकांना भेटूनही आपण ते प्रश्न मार्गी लावू याची त्यांनी खात्री दिलेली आहे. आणि नक्कीच आपण हे प्रश्न त्यांच्या माध्यमातून नक्की मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आज या ठिकाणी पंढरपूर क्रेडाईचा जो पदग्रहण सोहळा पार पडला यासाठी प्रफुल्ल तावरे साहेब, महाराष्ट्र क्रेडाईचे प्रेसिडेंट प्रफुल्ल तावरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. इथल्या पंढरपूर क्रेडाईच्या केलेल्या कामाचं कौतुक करत असतानाच राज्य शासनाच्या माध्यमातून आणि क्रेडाईच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवले जाणार आहेत, जे पाठबळ क्रेडाई सदस्यांना दिलं जाणार आहे याची त्यांनी माहिती दिलेली आहे. पंढरपूर क्रेडाईचं काम निश्चितपणे प्रशंसनीय राहिलेलं आहे आणि प्रफुल्ल तावरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही नवीन पदाधिकाऱ्यांची जी टीम आहे ती निश्चितपणे याहीपेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. धन्यवाद.